मैदान ह्या उर्मिला पवारांच्या पुस्तकातला उतारा वाचते. बायकांच्या अंगात रात्रीच्या जागरणानंतरही विलक्षण उत्साह असायचा. कधी एकदा घरी जाऊन घरचा भाकर तुकडा करून मराठा बामणांच्या आणि कुळवाड्यांच्या दारात सर्वात आधी सण मागायला जाऊ असं या सगळ्यांना झालेलं असायचं. एखादी सांगायची, गस्ताली गेल्या वर्षी आमकी तमकीच्या मिरच्यांना बाभलीचं कुपान मी एकट्यानं घालून दिलाय, तेव्हा ती राण माझ्या हातावर मुतली सुद्धा नाही, पण आज मी तिला सोडणार नाही, 2-3 दिवसांना पुरल असं जेवण मागणार आहे मी. अशी मग कुणी कुणी मोलमजुरी केलेली असायची. बांबूच्या टोपल्या, परड्या, दुरड्या करून दिलेल्या असायच्या. त्याची परतफेड म्हणून उरलं सुरलं आणायचं असायचं. ढोल वाजवणं, ढोरं ओढणं, वर्दी देणं अशी म्हारकीची कामं करणारी घरं हक्कानं मागायला यायची. वाडीतल्या बायकांबरोबर आमच्या घरातून आमच्या चुलत भावजयाही पार्वती आणि विठा टोपली घेऊन जायच्या. खरं तर आमचं घर गोसाव्याचं, वडील मास्तर, त्यामुळे घरात अन्नाला कमतरता नव्हती. उलट आमच्या घरात धुळवडीच्या दिवशी कोंबड्या बकऱ्याचं मटण शिजायचं, मडकभर भात व्हायचा. थोरलीबाई चांगल्या पायलीभर पिठाचे वडे करायची. तरीही तिच्या सुना गावात सण मागायला जायच्या. बाबांना ते कळलं की बाबा भडकायचे. जळलं यांचं डोंबलं ते, यांची भिकेची लक्षणं जाणार कधी? त्यांना सांगा इकडे या, घरात काही आणू नका नि आम्हाला तुमची तोंडही दाखवू नका असा त्रागा बाबा करायचे. तर या दोघी पाठच्या दाराला उभ्या राहून खुदू हसत आम्हाला सांगायच्या, मिल्यानू जा तिकडं बापसास जाऊन सांगा म्हणव आम्हाला पुरणाची पोळी खायला हवी, म्हणून त्या आमच्यासाठी सण मागायला जातात, जा सांगा जा. त्या असं म्हणाल्या तरी प्रत्यक्षात त्यांनी कधी पुरणाची पोळी आणली नाही. आणले ते शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा भातच. काही बायका खूप दूरवरची घरं घेत जात. आमटी, खीर अशासाठी वेगवेगळ्या चरव्या, तांबे, पातेली नेत. पण जेवण देणाऱ्या कुळवाडनी भातावरच सांबारं, खीर जे काय असेल ते घालून पान यांच्या पदरात टाकत असत. आमटीत लडबडलेला भात बायका टोपल्या भरून भरून आणत. तो भात एकावेळी खाऊन संपणार कसा आणि ठेवला तर आंबून जाणार, म्हणून मग बायका तो टोपला नदीवर घेऊन जायच्या. पाण्यात भात बुडेल असा टोपला धरून हलवून हलवून त्यातली आमटी सांबार धुवून गाळून टाकायच्या. कधी त्या घरीच टोपल्यात घागरीत पाणी ओतायच्या. मग ती धुतलेली शीतं घरी आणून मडक्यात ओतून मंद विस्तवावर गरम करत ठेवायच्या. मंद धगीवरच्या या भातावर त्यांचं घर आणखी 2 दिवस ढकलायचं. काही घरांमध्ये पडीचं मांस शिजायचं. पडीचं मांस म्हणजे मेलेल्या जनावराचं मांस. आमच्या घरात त्याला मज्जा होता. शिमग्याच्या दिवसात काजूबोंडांना बहर असायचा. घरात भात भाकरीच्या जेवणाखेरीज काही खायला नसायचं. मग काजूची बोंडं खायची. त्या बोंडाची दारू पाडण्याचा आमचा मोठा कार्यक्रम असायचा. आम्ही पोरं सकाळी आंबील किंवा तांदळाची भाकरी चटणीबरोबर खाऊन झाली की नदीपलीकडे चंडकाच्या डोंगरावरती जायचो. तिकडे काजू बोंडांनी लगडलेली झाडं असायची. काहींभोवती कुंपण असायचं तर काही बेवारशी. त्यांच्यावर आम्ही चढायचो नि लाल भडक, पिवळी धम्मक बोंडं आणि हिरव्या रंगाच्या चांगल्या टपोऱ्या जून बिया डागाबिगांची पर्वा न करता फोडून परकरांच्या ओशात वगैरे घेऊन पोटभर खायचो. उरलेली काही घरी आणायचो. घरातून एखादा पेला, घट्ट बुचाची उभी बाटली, फडका, साडीची किनार किंवा दोरी असं काहीतरी पळवून गोठ्याच्या मागे आणायचो. तिथं जमिनीत चांगला खोल खड्डा खणायचो. मग बोंड पेल्यात पिळून रस काढायचो. तो रस बाटलीत भरून बूच लावून फडक्यानं वेढून दोऱ्याने बूच गच्च बांधायचो. नि मग इतर कुणी बघत नाही ना याची खात्री करून ती बाटली खड्ड्यात ठेवून माती लोटायचो. खड्डा बुजवून वर खुणेसाठी एखादा दगड ठेवायचो. मग एक दिवस मोजत 4-5 दिवस ढकलले की बाटली काढण्याची आधीरता शिगेला पोचलेली असायची. खड्डा उकरून बाटली बाहेर काढली की माती झटकून साफसूफ करून दोरा सोडून बाटलीचं झाकण उघडलं की आतून फुस्स करून आवाज नि उग्र आंबूस दर्प यायचा. फेसही आलेला असायचा. ते रसायन खरं तर पिवत नसायचं, पण तरीही सर्वजण पेल्यात घेऊन मिटक्या मारत प्यायचो. मग झिंगल्याचं नाटक करत गोविंददादा आणि वाडीतल्या इतर दारुड्यांच्या बोलण्या वागण्याची हुबेहूब नक्कल वठवायचो. खूप हसायचो. इथंही दारुड्या नवरा आणि त्याचा मार खाणारी, त्याला शिव्या देणारी त्याची बायको अशीच पात्र असायची. आमच्या गोविंददादानं पडवीतल्या धान्य धुन्य ठेवायच्या खोलीत धान्य नाही पण दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. कधी कधी दादा घरात नाही हे बघून आम्ही बाटल्यांच्या तळाशी असलेली दारू जिभेवर सोडायचो. जिभेला कुणीतरी चावल्यासारख्या एकदम झिणझिण्या यायच्या.
मग थोड्या वेळानं दारू चढल्यासारखं वाटायचं. खरोखरच ती चढायची की काय कुणास ठाऊक. जेवणात रेशनच्या जाड्या भरड्या तांदळाचा भात आणि कुळथाचं पिठलं, कधी असलीच तर परड्यातून खुडून आणलेली पालेभाजी, कधी मिलोची म्हणजेच तांबड्या जोंधळ्याची किंवा कोंड्याची भाकरी असे. कोंड्याची भाकर फारच कोरडीनी खरखरीत, तिचा घशाला तोबरा बसे, ती गिळता गिळवत नसे. अशावेळी आये प्रोत्साहन देत म्हणायची, खा लेकी खा, कुंडा मांडा खाय त्याचा दांडा उभा राहाय. भाकरीवर भाजलेली सुकट नाहीतर कोलिम म्हणजे सुका जवळा असायचा. त्यात लाल तिखट मीठ कांदा घालून कोलिम जरा रुचकर केला जायचा. ताजे मासे असलेच तर ते बारीक माशांचं खेंगाट असायचं. बारीक माशाला चडू म्हणत. ते मासे चुलीत भाजून खायचो. रत्नागिरीच्या बाजारात भाऱ्या, लाटे, वरंडी, आंबे, फणस विकायला येणाऱ्या माम्या ही चडवं रस्त्यावर भाजून भाकरीवर खात जायच्या. त्यांच्या भाकरीवरची चडवं बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायचं. आमची आई बारीक माशांच्या खेंगटात तिरफळं घालून सार करायची. भातावर घ्यायला आणि तोंडी लावायला ते एकच व्हायचं. पावसाळ्यात आईला चतकोर भाकरीबरोबर नुसतं मीठ टाकून उकडलेली टाकाळ्याची ताटभर भाजी काटकसर केल्याचा अपार आनंद मिळवून द्यायची. पावसाळ्यात दुसरी भाजी भरपूर खावी लागे ती म्हणजे अळूची. आई अळूच्या ताज्या पानांचा ढीग आमच्या पुढ्यात आणून टाकायची. आम्ही मग एक एक पान तोडून छत्रीसारखं खुडून बाजूला ठेवून बोरूसारख्या दांड्यावरचे प्लॅस्टिकचे पापुद्रे काढताना पोरींनी वेणीला बांधलेल्या प्लॅस्टिकच्या रिबिनींची आठवण काढायचो. पण ते करड्या रंगाचे जांभळसर दांडे फेकून द्यावेसेही वाटायचे, कारण त्यांच्यामुळे हातावरती खाज चढलेली असायची. आये पानं दांड्या चिरून त्यात पावटे, आमसुलं, तिखट मीठ घालून मोठा टोपभर भाजी करायची. मग एवढ्याशा भातात ती मिसळून खाताना आमची तोंड वेडी वाकडी व्हायची. अशावेळी कधी आईने कधीतरी गोष्ट सांगितलेली आम्ही एकमेकांना पुन्हा पुन्हा सांगायचो. एकदा एक जावई सासूरवाडीला आला. घरात थोडेसे तांदूळ होते. त्याचा सासूनं भात केला आणि अळूचं भरपूर फतफतं केलं. जावयाला थोड्याशा भातावर भरपूर फतफतं ओतून जेवायला दिलं. वरचं अळू खाऊन जावई खालच्या भाताला हात घालणार तोच सासू त्याला पुन्हा फतफतं वाढायची. त्याचं लक्ष अळूतून दुसरीकडे वळवायला त्याला कसल्या तरी बोलण्यात गुंगवून ठेवायची. ती त्याला विचारायची, जावई बापू तुम्ही भाऊ किती? जावई भाजीला वैतागला होता. तो म्हणाला, या अळूतून वाचलो तर 4 भाऊ नाहीतर 3च. ही गोष्ट सांगून आम्ही म्हणायचो, या अळूतून वाचलो तर आम्ही भावंड 5 नाहीतर 4च. आणि मग आम्ही हसायचो. हसता हसता भाजीनं आमच्या पोटात कधी जागा घेतली ते कळायचं देखील नाही. आळू केलं की तो जावई यायचाच. जेवणाच्या या अशा थाटापुढे यायला लाडू, मोदक, पुरणपोळी कधी धजलीच नाहीत. जेवताना आम्ही कुरकुरलो की आई एका आज्ञाधारक मुलाची गोष्ट सांगायची. त्या मुलाची आई त्याच्या हातात भाकर आणि रिकामी जोगली द्यायची आणि तो मुलगा भाकरीचा प्रत्येक तुकडा त्या रिकाम्या जोगलीच्या तळाला लावून मुकाट खायचा. असल्या गोष्टी ऐकून चवीढवीचं खायला मागायचा धीर तरी होईल का? त्यामुळे पुढ्यात पडेल ते मुकाट्यानं खायची सवयच लागली. आता भूक नाही मग खाईन असं म्हणायची सोयच नसायची, कारण नंतर जेवण उरेल हा भरवसा नसे. जेवणानंतर फळं खा असं म्हणणारा डॉक्टर आम्हाला मोठ्या आजारपणातही भेटला नाही कधी. फळं खाल्ली तीही कोकणातली, फक्त आंबा, फणस, करवंद, तोरणं वगैरे, तीही जेवणाआधी. आईनं कधी फणस विकत घेतला तर त्या दिवशी नेहमीपेक्षा स्वयंपाक कमी करायची. जेवणाआधी फणस फोडून आम्हाला गरे खायला द्यायची आणि लगेच जेवायला वाढायची. जेवणाची तेवढीच बचत. फणसाच्या बिया उकडून किंवा भजी करून खायचो. बऱ्याचदा बियांना माती लावून सुकवून ठेवायचो. पावसाळ्यात चुलीशी बसून या बिया तव्यावरती भाजून खायला खूप बरं वाटायचं. तेवढी जिभेला वेगळी चव जाणवायची.